नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांवरून महाराष्ट्रामध्ये मुळामध्ये महायुतीत प्रचंड संघर्ष चालू आहे. म्हणजे कुठल्या जागा कुणाच्या वाट्याला, किती जागा कुणाच्या वाट्याला, हे शेवटपर्यंत एकमत महायुतीमध्ये तीनही पक्षांमध्ये झालं नाही. शेवटी हा सगळा प्रश्न गेला दिल्लीपर्यंत. दिल्लीमध्ये बैठका झाल्या, पण तरी तो काही फार सुटलेला आहे असं नाही. आता सगळे प्रश्न पुन्हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही सोडवा आणि मुख्यमंत्री हे त्याचे सर्वाधिकारी असतील असं अमित शहांनी सांगून टाकलं. आजचा आपला जो विषय आहे तो फार वेगळा आहे. तो म्हणजे की असं वाटलं होतं की विधान परिषदेच्या या ज्या काही सगळ्या निवडणुका आहेत या कदाचित बिनविरोध पार पडतील, पण तशी शक्यता अजिबात नाही आहे. महाविकास आघाडीची आज मुळामध्ये पहिल्यांदा बैठक झाली. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. या बैठकीला शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी असे त्यांचे सगळे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये पहिला निर्णय घेतला गेला तो हा की विधान परिषदेच्या निवडणुका या बिनविरोध होऊ द्यायच्या नाहीत. जेवढ्या 17 जागा आहेत त्या 17च्या 17 जागांवर महाविकास आघाडी आपले उमेदवार देईल आणि लढत झाली पाहिजे, अशा पद्धतीची एक पहिली भूमिका ही महाविकास आघाडीने घेतली. त्यानंतर आता मुद्दा येतो तो म्हणजे जागांचा, की कुणाला कुठल्या जागा द्यायच्या. जागा म्हणजे आता ठाण्याची जागा आहे, परभणी आहे, त्याच्यानंतर पुणे आहे, मग इकडे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग अशा या ज्या जागा आहेत या कुणाला कुठल्या द्यायच्या. तर या 17 पैकी 15 जागांवर या विकास आघाडीचं एकमत झालेलं आहे. हा सगळ्यात त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग आहे की महाविकास आघाडीचं एकमत हे एका बैठकीमध्ये जवळपास 15 जागांवर झालेलं आहे. आता फक्त 2 जागा राहिलेल्या आहेत आणि या 2 जागांवर सध्या खल चालू आहे, पण तो काय लगेचच मिटेल, लगेचच संपेल अशी परिस्थिती आहे. आता ज्या 2 जागा आहेत त्यातला आपण पहिला विचार करू, या 2 जागा कोणत्या. तर त्या 2 ज्या जागा आहेत त्या नाशिक आणि नांदेड. या 2 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आपला क्लेम केलेला आहे, तर इकडनं शरद पवारांच्या राष्ट्रवादींनी आपला क्लेम केलेला आहे. त्यामुळे कुठल्या जागा कोणाला द्यायच्या याचा एक खल चालू आहे. तो आज उद्यापर्यंत कदाचित तो सुटून जाईल. पण 15 जागा इंटरेस्टिंग आहेत आणि 15 जागांचा मात्र प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे एका बैठकीमध्ये. तर त्या 15 जागा ज्या आहेत त्या कोणाला जाणार आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूयात. काँग्रेसकडे एकूण मी म्हटलं तसं पहिल्यांदा आपण हे बघूयात की 15 जागांमध्ये फॉर्म्युला कसा झाला आहे. तर फॉर्म्युला झालेला आहे तो म्हणजे काँग्रेसकडे आता 8 जागा आहेत, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडे 4 आणि राष्ट्रवादीकडे माझ्या मते 3 जागा आहेत. राष्ट्रवादीकडे 3 अशा पद्धतीने आता त्याचं फॉर्म्युला तो झालेला आहे. आता यामध्ये राष्ट्रवादी एकतर 4 जागांवर आग्रही आहे आणि शिवसेना ही 5व्या जागासाठी, ठाकरे गट 5व्या जागेसाठी आग्रही आहे. आता याच्यामध्ये 8 आणि 4 12 आणि 3 15 म्हणजे 2 जागांचा प्रश्न राहिलेला आहे. त्या 2 जागा कोणाकडे जातील हा त्यातला मूळ मुद्दा आहे. किंवा एक जागा या राष्ट्रवादी आणि सेनेकडे येतील. त्याच्यामध्ये सुद्धा मग सेना नांदेडच्या बाबतीमध्ये आग्रही राहील का नाशिकच्या बाबतीमध्ये आग्रही राहील हा त्यातला फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. त्याच्यावर आपण बोलूच यात. पण मग काँग्रेसकडे ज्या 8 जागा दिल्या गेलेल्या आहेत त्या 8 जागांमध्ये कोणत्या आहेत तर चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, त्यानंतर धाराशिव, बीड, लातूर ही अख्खी एक जागा आहे आणि नागपूर ज्याची पोटनिवडणूक आहे. तर अशा 8 जागा या काँग्रेसकडे आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 4 जागा आहेत. तर त्याच्यामध्ये रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली ही एक जागा आहे. पण शिवसेनेकडे आलेल्या आहेत रत्नागिरी आणि जळगाव. राष्ट्रवादींनी पसंती मागितल्या होत्या त्या म्हणजे पुणे, सातारा, सांगली आणि ठाणे. म्हणजे ठाणे का मागितली हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे ठाण्याची एक जागा राष्ट्रवादीला मिळालेली आहे.
आता याचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा आपल्याला विचार काय करायला लागेल, तर आज संख्याबळाचा जर का विचार केला, ज्या पद्धतीने आज भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये जर आपण बघितलं, पुण्यासारख्या बेल्टमध्ये, तर राष्ट्रवादीची एकूण सदस्य संख्या ही सर्वाधिक आहे. म्हणजे पहिल्या नंबरवर भाजप आहे, दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी शिवसेना एकनाथ शिंदे आणि तिसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी आहे. याच्या पुण्यामधलं चित्र जर बघायला गेलं तर एक नंबरवर राष्ट्रवादी येते, दुसऱ्या नंबरवर भाजप आहे आणि तिसऱ्या नंबरवर एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. म्हणजे संख्याबळाच्या दृष्टीनं, सदस्य संख्येच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर आज एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, यांचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात अशी एक आपण कोणीही सांगेल, म्हणजे की यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात. मग असं असताना महाविकास आघाडीनी आणि महाविकास आघाडीकडे तेवढी पुरेशी निवडून आणण्या इतकी सदस्य संख्या नसताना त्यांनी उमेदवार का उभे केले, हा प्रश्न आम्हाला नक्की पडेल. एक लक्षात घ्या की या निवडणुकीमध्ये जर आपण तसा विचार केला तर फार काही प्रचार, मग त्या प्रचारासाठीचा पैसा हा काही फार याच्यामध्ये गुंतत नाही. त्यामुळे एक सहज त्यांनी जर विचार केला तर महाविकास आघाडीने हा विचार केलेला आहे की आपण उमेदवार उतरवूयात, ही निवडणूक बिनविरोध करायची नाही, आपण लढवायची. याच्या मागचं कारण असं आहे की त्या निमित्ताने एक लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा असं बोलत होतो की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा असा प्रश्न पडला की महाविकास आघाडी ही जिवंत आहे ना, ती पुढे टिकणार आहे ना, मग त्या महाविकास आघाडीमधनं काँग्रेस बाहेर पडणार का, उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेर पडणार, मग मधल्या काळात ज्या काही चर्चा झाल्या होत्या त्यावरून सगळे वातावरण होतं. पण पुन्हा एकदा एक तरी दिसलंय की महाविकास आघाडी ही एकसंघ आहे. आजही त्यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं उत्तम कोऑर्डिनेशन बघायला मिळत आहे. त्यामुळे फटाकन जागांचंही वाटप तिथेच झालेलं आहे. पण मग हे उमेदवार उभे जे केलेले आहेत, एक लक्षात घ्या, राजकारण जितकं वरवरनं दिसतं तितकं ते वरवरचं नसतं. म्हणजे आपल्याला वाटेल की नाही सहज भाजपाचे उमेदवार, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतीलही असं आपल्याला वाटतं त्यांच्या सदस्य संख्येमुळे. आता का सदस्य संख्येमुळे, तर इथे काही लोकांमधनं निवडून जात नसतात. जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं जे लोक निवडून आलेले आहेत, ते जे सदस्य आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. त्यामुळे ती सदस्य संख्या मी म्हणतोय. तर जरी असं असलं की आज शिवसेनेची सदस्य संख्या आहे, भाजपची आहे, म्हणजे भाजपचा आपण विचार केला तर ठाण्यासारख्या ठिकाणी काय 425 का 30 काहीतरी सदस्य संख्या आहे, जी की शिवसेना एकनाथ शिंदेकडे 388 का 98 अशी सदस्य संख्या आहे. त्यामुळे ठाण्यातला उमेदवार त्यांचा निवडून येईल कारण तेवढे त्यांचे सदस्य आहेत, किंवा भाजपचा निवडून येऊ शकतो तेवढे त्यांचे सदस्य आहेत. आणि या लोकांनी एकजुटीने आपलं जर का म्हणजे एकजुटीने जर का मतदान केलं तर आरामात तो कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो. परंतु आता गंमत अशी आहे की जरी पुरेसं संख्याबळ नसलं तरी फोडाफोडीचं राजकारण होतं. ते फोडाफोडीचं राजकारण होऊ शकेल. तिघांच्या या महाविकास आघाडींमधले तिघांची जर का काही ठिकाणी जर का बेरीज केली, कारण यावेळेला काँग्रेस बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, उद्धव ठाकरेच बाहेर पडले नाहीत, आदित्य ठाकरे बाहेर पडले नाहीत, त्यामुळे जी काही अवस्था महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतीये ती दिसतीये. आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत म्हणाल तर राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काही एक बऱ्यापैकी त्यांचे सदस्य संख्या जी निवडून आलेली आहे तेवढंच काय ते आपल्याला गृहीत धरता येईल. पण तरी याच्यामध्ये काही कुणाला पाडण्याचा, कुणाला दगाफटका करण्याचा या सगळ्यामध्ये एक कुठेतरी आपल्याला वास येतोय. म्हणजे एक तर मुळामध्ये ही एवढे आपल्याकडे सदस्य संख्या नसताना 17 जागेंवर ही जी निवडणूक लढवली जाते, याच्यामध्ये जर का बारकाईनं तुम्ही म्हणालात, काँग्रेसला निश्चितच भाजपला शह द्यायचा आहे. त्यामुळे त्या जागा देखील तुम्ही तशा पद्धतीने बघा. एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार केलात तर रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली ज्या जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत त्याच
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत. शिवाय उद्धव ठाकरेंची शिवसेना नाशिकची जागा मागतीये, नांदेडचीही जागा मागतीये. त्यामुळे नाशिक आणि नांदेड जर का आलं तर कदाचित महायुतीमध्ये सुद्धा नाशिकच्या जागेवरनं भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. त्यामुळे जर का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे नाशिक गेलं तर इकडे यांच्याकडे जर नाशिक आलं तर सगळ्या जागा ज्या आहेत तर त्या जागेंवर आपल्याला फाईट बघायला मिळेल. ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना वर्सेस एकनाथ शिंदेची शिवसेना. आता राष्ट्रवादी पुणे स्वाभाविक आहे, राष्ट्रवादीचं तो गोड राहिलेला आहे. शरद पवारांचं काम पुणे जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा तसा एकेकाळचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आज तिकडे भाजपचं वर्चस्व जरी असलं तरी शरद पवारांचे सदस्य हे तिथे आहेत. त्यामुळे तो भाग पुणे बरोबर आहे किंवा सातारा सांगली बरोबर आहे. पण ठाणे हे का घेतलं राष्ट्रवादीने हे मला अजूनही कळलं नाही. म्हणजे जे ठाणे शिवसेनेला द्यायला पाहिजे, शिवसेनेचा तो गड आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ठाणे आणि फार पहिल्यापासून आहे, बाळासाहेब ठाकरेंपासून आहे. त्यामुळे हा ठाणे जर का शिवसेनेकडे असता तर ही रंगत जास्त अधिक चांगल्या पद्धतीने बघायला मिळाली असती. कदाचित माझी पण गडबड होऊ शकते, पण मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ झाल्यानंतर चेक करीन. पण ठाणे हे राष्ट्रवादीने घेतलेलं आहे. पण त्यामुळे ठाण्यामध्ये काही राष्ट्रवादीचा काही एवढा जोर नाही आहे. त्यामुळे ती लढत अगदी एकतर्फी सहज होऊन जाणार आहे. त्यामुळे तिथं काही टेन्शनचं असायचं कारण नाही. पण एकूण जे चित्र आपण बघतोय की महाविकास आघाडी ही महायुतीच्या विरोधामध्ये शड्डू ठोकून उभं राहतीये आणि या वेळेला बिनविरोध न करता आपण फाईट करायची, आपण लढायचं आणि आपली देखील एक ताकद आहे ती दाखवून द्यायची. यामध्ये काही मनसुबे आहेत. जसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनामध्ये ते निश्चित आहेत की जिथे जिथे ज्या ज्या जागांवर ज्या ज्या उमेदवाराचा आपल्याला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा पराभव करता येईल तो करायचा आणि कदाचित यामागे भाजप बरोबरची एक छुपी हात मिळवणी ही असू शकते. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.